वैजापूर येथील जे के जाधव महाविद्यालयात वैजापूर तालुका इंडस्ट्रीचे अध्यक्ष व माजी उद्योग संचालक डॉक्टर जे के जाधव यांची MIDC संदर्भात आयोजित केलेल्या खुल्या चर्चासत्रात अधिकाऱ्यांनी सविस्तरपणे आपले विचार मांडले. तसेच प्रकल्पाविषयी शेतकरी व भावी उद्योजकांच्या प्रश्नाचे समाधानकार उत्तर यावेळी त्यांनी दिले. यावेळी MIDC क्षेत्र व्यवस्थापक अतुल पात्रे, सहाय्यक अभियंता अजय चन्ने, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक संजय खांडेकर, भूमापक सुदर्शन गायकवाड, प्राध्यापक विष्णू भिंगारदेव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी शेतकरीसुद्धा उपस्थित होते. रोटेगाव येथील MIDC जरूळ, आघूर, रोटेगाव व लोणी येथे 267 शेतकऱ्यांची 436.18 हेक्टर म्हणजेच 1660 एकर शेतजमीन दिली असून यातील काही शेतकऱ्यांची MIDCकडे प्रति एकर 25 ते 30 लाख रुपयाची मागणी केली आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांनी दाखल केलेली प्रकरणं वैजापूर जिल्हा उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय प्रविष्ट आहेत. जरूळमधील 13, आघूरमधील 11, रोटेगावमधील 2, लोणी बुद्रुक येथील 29 अशी 55 शेतकऱ्यांची वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात केस दाखल केल्यामुळे उपलब्ध 436.18 हेक्टरवरील 154 भूखंडापैकी 169.99 हेक्टरवरील कामांना अडचण येत आहे. मात्र आता MIDCने न्यायालयाच्या निकालानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल. तथापि कामांना गती देण्यासाठी 3 स्वतंत्र निविदा काढलेल्या आहेत. यातील रस्ते कामाची निविदा प्रक्रियेत आहे. 21 भूखंडाचे वाटप झालेले आहे. येथील जमिनीचा दर प्रति चौरस मीटर 1430 रुपये म्हणजे 57 लाख रुपये एकर असल्याचे पाथरे यांनी स्पष्ट केले. कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जो काही निर्णय लागला त्या निर्णय लवकर लागत नाही ना. या दोन्ही प्रक्रिया कायमच चालू आहे. अशा प्रकारची एकत्रित पद्धत आहे. ठीक आहे, आपला काही सांगायला. सर, आता कोर्टाने असा निर्णय दिला का तुम्ही MIDC सुरू करू शकता किंवा वॉल कंपाऊंड किंवा त्याची बांधणी करू शकता त्या जागेची? कोर्टाने फक्त वाढीव मोबदला याच्या संदर्भातच हे आहे, आक्षेप आहे. काम सुरू करण्याबद्दल कोणाचं काही नाही आणि ते कोर्टाकडे गेलेले नाही. फक्त वाढीव मोबदल्याचे जेवढ्या काही मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या तेवढ्याच त्या अंतिम करण्यासाठी ते गेलेले. सर, पण मूळ मुद्दा हाच आहे का शेतकरी याला विरोध करताय ना? विरोध याच्यासाठी वाढीव मोबदल्यासाठी शेतकरी विरोध करताय. हां, शेतकरी वाढीव मोबदल्यासाठी काम करण्याबाबत हे करतात, आक्षेप करतात. समजा फॉर एक्झाम्पल आज समजा एखाद्या व्यक्तीने तिथं प्लॉट घ्यायला सुरुवात केली आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे वाढीव मोबदल्यासाठी, तर मग याच्यावर पर्याय काय? आता सर्व शेतकऱ्यापैकी 53 शेतकऱ्यांनी प्रकरणं दाखल केली वेगवेगळ्या कोर्टामध्ये. तर त्याचं न्यायप्रविष्ट ज्या गोष्टी आहेत ते जवळपास 13 प्रकरणं जरूरचे आहे, आगोरचे 11 प्रकरणं आहे, रोटेगावचे 2 प्रकरणं आहे, लोणीचे 29 प्रकरणं न्यायप्रविष्ट आहे. त्यावर अंतिम निर्णय अजून झालेले आहे. आणि जे झालेले आहे ते किती प्रकरण आहे? नाही, बाकी सगळे निर्विवाद. अच्छा, जे प्रकरण निर्विवाद आहे तिथं तो व्यक्ती प्लॉट घेऊ शकतो. हो, घेऊ शकतो. आपण वाटपही केलेले 21 प्लॉट वाटप केलेले आहे. अच्छा, त्यापैकी 20 हे औद्योगिक आहे आणि एक व्यापारी वाटप केलेलं आहे. आणि सर, हे जे MIDCसाठी जे प्लॉट वाटप असते याचे रूल्स अँड रेग्युलेशन काय असतात? महामंडळाने एक मिलाप नावाचा ॲप आहे, 365 दिवस हे उपलब्ध करून दिलेले आहे. आणि जेवढे प्लॉट रिक्त आहेत त्यांची एक यादी त्या मिलापवर टाकलेली आहे आणि त्याची प्रक्रिया एकदम सुलभ केलेली आहे. ज्याला कोणाला प्लॉट जर कधी घ्यायचा असेल त्यांनी मिलाप नावाच्या पोर्टलवर कस्टमर साईडला आपलं रजिस्ट्रेशन करायचं.
आणि त्याचं रजिस्ट्रेशन झाल्यावर त्याला ते रिक्त भूखंडाची सर्व यादी आणि लोकेशन सगळं त्याला त्या मिलाप ॲपवर दिसणार. दादा, बऱ्याच वर्षापासून